आता इथं जे रेकॉर्डिंग आता आहे ते इथं आहे परचेस एंट्रीचं, बरोबर आहे. काय म्हणलं आपण इथनं परचेस एंट्रीज. परचेस एंट्रीचं इथनं आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे. आता इथं पहिले आपण डेट टाकूया 1/4/2018. समजा माझी पहिली एंट्री काय असेल, परचेस गुड्स इन कॅश म्हणलं आपण. एंट्री काय होईल, कुठल्या दोन अकाउंटवरती परिणाम होईल, तर परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट, बरोबर आहे. परचेस हे कुठलं अकाउंट आहे, तर परचेस हे नॉमिनल अकाउंट आहे. कॅश हे काय आहे, रिअल अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. मग रिझन फॉर डेबिट काय, नॉमिनल अकाउंटचे नेम काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स ऑर गेन्स. म्हणून इथं रिझनमध्ये आपण काय लिहायचं, परचेस इज अँड एक्सपेन्सेस, बरोबर आहे. रिअल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग आपल्या बिझनेसमधनं काय गेलं, तर आपल्या बिझनेसमधनं कॅश गेलं, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, कॅश गोज आउट. ओके, ही आपली पहिली एंट्री झाली. आता समजा इथं दुसरी एंट्री आहे 2/4/2018. एंट्री काय, परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर राज ऑन क्रेडिट ₹25,000. राजकडनं आपण माल खरेदी केला. तर कुणाकडनं माल खरेदी केला, राजकडनं. सो परचेस अकाउंट डेबिट. आपण कुठलाही माल खरेदी केला तर परचेस अकाउंटला कायम डेबिट द्यायचं. माल कुणाकडनं खरेदी केला, आपण राजकडनं माल खरेदी केला, बरोबर आहे. परचेस हे कुठलं अकाउंट झालं आपलं, परचेस इज नॉमिनल अकाउंट. राज ही व्यक्ती आहे म्हणून त्याला काय म्हणलं आपण इथनं पर्सनल अकाउंट. परचेस अकाउंट काय केलं, डेबिट, राज अकाउंट क्रेडिट. सो परचेस इज अँड एक्सपेन्सेस. हेच आपण रिझन इथनं आपण खाली लिहायचं आहे, परचेस इज अँड एक्सपेन्सेस. पर्सनल अकाउंटचे नेम काय, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. हु इज द गिवर, मिस्टर राज इज गिवर. मिस्टर राज इज गिवर. आला इथनं त्याचं अशी एंट्री केली. तर समजा तिसरी एंट्री आपण म्हणलं इथनं आता, रिटर्न गुड्स टू राज. राजला माल परत पाठवला. कुणाला माल मिळाला, राजला. खरेदी केलेला माल आपण परत पाठवला म्हणून त्याला म्हणलं आपण परचेस रिटर्न. काय म्हणलं आपण त्याला इथनं, परचेस रिटर्न. राज हे कुठलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट, बरोबर आहे. परचेस रिटर्न्स हे कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट. कुठल्या अकाउंटला डेबिट, राजला डेबिट. परचेस रिटर्न क्रेडिट. पर्सनल अकाउंटचा नियम, डेबिट द रिसिवर. हु इज द रिसिवर, मिस्टर राज इज रिसिवर, बरोबर आहे. आणि परचेस रिटर्न इज अँड इन्कम. इथं रिझन काय लिहायचं, परचेस रिटर्न इज अँड इन्कम. असं इथनं आपण त्याचं रिझन लिहायचं. समजलं एंट्री आता इथनं. आता पुढची एंट्री काय आहे, 4/4/2018. राजला आपण कॅशमधनं पेमेंट केलं. कुणाला पेमेंट केलं, राजला. पैसे कुणाला भेटले, राजला. आपल्या बिझनेसमधनं काय केलं, कॅश गेलं. राज हे कुठलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. हु इज द रिसिवर, मिस्टर राज इज रिसिवर. ओके, इथं काय म्हणलं आपण इथनं आता, क्रेडिट, बरोबर आहे. कॅश गोज आउट. आलं इथनं आता, कॅश गोज आउट. कळलं. आता राजला समजा चेकने पेमेंट केलं, बरोबर ना. कुणाला पेमेंट केलं, राजला. कुठल्या बँकेचा चेक दिला आपण त्याला, बँक ऑफ इंडिया. कुठला चेक दिला आपण त्याला, बँक ऑफ इंडिया. आता हे दोन्ही पण काय झाले इथनं आपल्या, आता इथनं पर्सनल अकाउंट झाले. दोन्ही पण काय झाले इथनं पर्सनल अकाउंट. मग दोघांचा नियम काय, पर्सनल अकाउंटचा, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. हु इज द रिसिवर, मिस्टर राज इज रिसिवर. हु इज द गिवर, बँक ऑफ इंडिया इज गिवर. काय केलं आपण इथनं, बँक ऑफ इंडिया इज गिवर. सो इथं नॅरेशनमध्ये काय लिहायचं, मिस्टर राज इज रिसिवर. बँक ऑफ इंडिया इज गिवर. समजलं. अशा प्रकारच्या आपण काय केला, परचेसच्या एंट्री केल्या, बरोबर आहे. परचेसची एंट्री करताना परचेस अकाउंट ऑलवेज ॲज अ डेबिट अकाउंट, बरोबर आहे. आणि परचेस रिटर्न अकाउंट ऑलवेज शोज ॲज अ क्रेडिट. आता हे इथनं आपण थोडंसं त्याला डिझाईनिंग करून घेऊया. हे झालं.
दिसते. आता मला काय करायचं आहे, पुन्हा एंट्री बघायच्यात, बरोबर आहे. परचेसच्या आपण एंट्रीज करतो. जगामध्ये आपण कुठेही गेलो तरी ह्या फक्त 5 प्रकारच्या परचेसच्या एंट्री होणार आहेत. पहिली एंट्री काय आहे, रोखीने माल आपण खरेदी केला. एंट्री काय केली, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परचेस हे कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. परचेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. नॉमिनल अकाउंटचा नियम, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. काय खर्च आहे माझा, परचेस इज अन एक्सपेन्सेस. रिअल अकाउंटचा नियम, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. माझ्या बिझनेसमधनं काय गेली, कॅश गेली, कॅश गोज आउट. आता राजकडनं आपण उधारीवरती माल खरेदी केला. उधारीवरती माल खरेदी केल्यावर पार्टी अकाउंटला क्रेडिट जातं, परचेस अकाउंटला डेबिट जातं. परचेस अकाउंट डेबिट टू राज अकाउंट. परचेस हे कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. इथं याला डेबिट जाईल. नॉमिनल अकाउंटचे नेम काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. कुठला खर्च आहे, परचेस इज अन एक्सपेन्सेस. पर्सनल अकाउंटचे नेम काय, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. हु इज द गिवर, मिस्टर राज इज गिवर. मिस्टर राज अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. राज हे कुठला अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे. राज इज द रिसिवर. परचेस रिटर्न हे माझं काय झालं, इन्कम झालं. नॉमिनल अकाउंटचा नेम, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स ऑर गेन्स. सो परचेस रिटर्न इज आवर इन्कम. राजला आपण कॅशमधनं पेमेंट केलं. एंट्री काय केली, राज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. राज हे कुठलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट. कॅश कुठला अकाउंट आहे, रिअल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा नेम काय, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. हु इज द रिसिवर, मिस्टर राज इज रिसिवर. काय म्हटलं आपण इथनं, मिस्टर राज इज रिसिवर. आपल्या बिझनेसमधनं कॅश गेलं म्हणून रिअल अकाउंटचा नियम, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्या बिझनेसमधनं काय गेलं इथनं, आता कॅश गेलं. मिस्टर राजला आपण चेकने पेमेंट केलं. मिस्टर राज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. दोन्ही पण आपले काय झाले, पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचे नेम, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. हु इज द रिसिवर, मिस्टर राज इज रिसिवर. हु इज द गिवर, बँक ऑफ इंडिया इज गिवर. म्हणजे ह्या ज्या आपण आता सर्व एंट्री बघितल्या, या सर्व एंट्रीज ह्या आपल्या कुठल्या आहेत, परचेस अकाउंटच्या रिलेटेड आहेत. जगामध्ये आपण कुठेही काम करायला गेलो तर ह्या 5 एंट्रीच्या बाहेर परचेसच्या एंट्री नसतात. ह्याला आपण काय म्हणलं, परचेस अकाउंट, बरोबर आहे. ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असतात, ह्या व्हिडिओला आपण लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. माझं नाव आहे प्रशांत टेंबरे, निश कॉम्प्युटर, वाकडेवाडी, पुणे 3. माझा मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच. बाळा, मी लेक्चर देतो, जरा गडबड करू नकोस.